Welcome students in the third part of the lesson Static Electricity. Let's learn about atmospheric electric charge. Students, we have experienced clouds, thunder and lightning. Sometimes we hear or read that lightning struck a tree or a building and some people or animals were killed. How does this happen? How can we prevent such injury or death? पहा मुलांनो, आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला आहे. कधीकधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा, जनावरांचा मृत्यू झाल्याचे देखील आपण पाहिलेले आहे. मग हे असे का घडते व घडू नये म्हणून काय उपाय करता येतील? सो लेट्स लर्न अबाउट धिस. फर्स्ट लेट्स लर्न लाइटनिंग म्हणजेच वीज चमकणे. Students, where air and clouds rub against each other in the sky, the upper part of the some clouds on the upper side becomes positively charged and the lower sides become negatively charged. पहा मुलांनो, आकाशात जेव्हा हवा आणि ढग घातले जातात तेव्हा वर असणारे काही ढग हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, तर खाली असणारे काही ढग हे निगेटिव्हली चार्ज बनतात. The science behind lightning and a lightning strike is complicated. Let us therefore consider a cloud in the sky with a negatively charged base above a plain ground. वीज चमकणे व पडणे यातील विज्ञान हे गुंतागुंतीचे आहे, म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका निगेटिव्हली चार्ज तळ असलेल्या ढगाचा विचार करूया. When this negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. This happens very fast, in much less than a second, and heat, light, and sound energy are produced along with the electric current. मुलांनो, जेव्हा ढगाच्या तळाचा निगेटिव्ह चार्ज हा जमिनीवरील चार्जपेक्षा खूप जास्त होतो, तेव्हा टप्प्याटप्प्याने हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो जमिनीकडे वाहू लागतो आणि अतिशय जलद एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते आणि यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता म्हणजे हीट, प्रकाश, लाईट व ध्वनी ऊर्जा म्हणजे साऊंड निर्माण होतो. स्टुडंट्स, यू नो दॅट वेन देर आर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड्स इन द स्काय, इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ टॉल बिल्डिंग or tree. When lightning strikes, an opposite electric charge is generated on the roof of a building or on the top of a tree by induction. And due to the attraction between the opposite charges on the cloud and the building, the charge on the cloud flows towards the building. And this is called a lightning strike. इलेक्ट्रिकली चार्ज ढग आकाशात असताना ते उंच इमारत आणि झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते हे माहीतच आहे. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर या इंडक्शनने जो विद्युत प्रभार विरुद्ध असतो म्हणजे अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यातील अपोजिट चार्जमुळे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होते आणि ढगातील चार्ज हा इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच आपण वीज पडणे असे म्हणतो. स्टुडंट्स, ड्यू टू द ट्रिमेंडस हीट अँड लाईट generated by lightning, a chemical reaction occurs between nitrogen and oxygen in the air, and nitrogen oxide gas is formed. It mixes with the rainwater and comes down to the earth and supplies nitrogen to the soil, thus improving its fertility. मुलांनो, विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता म्हणजे हीट व प्रकाश म्हणजे लाईट यामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात केमिकल रिॲक्शन होऊन नायट्रोजन ऑक्साईड हा वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो व जमिनीची सुपीकता वाढवणारे नत्र पुरवतो म्हणजेच इम्प्रूव्स द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. ऑल्सो ड्यू टू द एनर्जी ऑफ द लाइटनिंग, द ऑक्सिजन इन द एअर इज कन्व्हर्टेड इंटू ओझोन. This ozone gas protects us from the harmful ultraviolet rays coming from the sun. पहा मुलांनो, विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते आणि हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण
करतो. Now let's learn about lightning conductor. The lightning conductor is a device used for protection from a lightning strike. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यालाच आपण लाइटनिंग कंडक्टर असे म्हणतो. It consists of a long copper strip with one end forked. This end is at the highest part of the building. The other end of the strip is connected to a plate of cast iron. A pit is dug in the ground. Coal and salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. There is also a provision for pouring water into it. This helps to spread the electric charge quickly into the ground and prevent damage. मुलांनो, लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचे एक टोक असते आणि हे टोक भाल्याप्रमाणे असते. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत कास्ट आयर्न म्हणजे बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा म्हणजे कोल व मीठ म्हणजे सॉल्ट घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची देखील सोय करतात. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. Whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charges flowing towards the building are conducted into the ground through the copper strip and damage to the building is prevented. मुलांनो, इलेक्ट्रिकली चार्ज ढग हे इमारतीवरून जाताच ते इमारतीकडे प्रवाहित होणारे इलेक्ट्रिक चार्ज तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. When such a lightning conductor earthing is fixed on a tall building, the surrounding area is also protected from lightning. पहा मुलांनो, उंच इमारतीवर असा लाइटनिंग कंडक्टर बसवला तर आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. And you will get more information about how to get protection from lightning in the lesson on disaster management. Students, in this video, we learned about atmospheric electric charge, lightning, a lightning strike, lightning conductor. I think you have understood this. Thank you.